झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या बॅटिंग स्टाईल आणि आकर्षक फटकेबाजीनं प्रतिस्पर्ध्यांना धडकी भडवणाऱ्या धोनीला वेध लागलेत ते सिक्सर किंग बनण्याचे। आधी 2 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन, त्यानंतर टेस्टमध्ये भारताला नंबर 1 बनवणाऱ्या कॅप्टनला वेध लागलेत ते सिक्सर्स खेचणाऱ्या बॅट्समनच्या लिस्टमध्ये टॉप पोझिशन पटकावण्याचे। टीम इंडियाचा लकी चार्म धोनी। वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन धोनी। चेसर किंग धोनी। आता सिक्सर किंग ही धोनी। कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियासाठी सर्वार्थानं लकी ठरलाय। T20 चॅम्पियनशिप, वन डे चॅम्पियनशिप आणि टेस्ट चॅम्पियनशिप अशा ऐतिहासिक कामगिरीची नोंद टीम इंडियाला कॅप्टन धोनीच्या नेतृत्वाखाली करता आली आहे। कॅप्टन धोनीनं केवळ आपल्या नेतृत्व टीमची वाताहत होण्यास केवळ काही क्षणांचा अवधी लागतो। दोन 2011 वर्ल्ड कप विजेतेपदानंतर जरी टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळला असला तरी धोनीच्या परफॉर्मन्समध्ये तसूभरही फरक पडलेला नाही। धोनीनं खेळलेल्या 30 वनडे मॅचेसमध्ये 83.28 सरासरीनं 1166 रन्स करताना 1 सेंचुरी आणि 10 हाफ सेंचुरी झळकावली आहे। हेलिकॉप्टर सिक्सर फेम महेंद्रसिंग धोनी मैदानात खेळायला उतरल्यावर सर्व फॅन्स एकमुखानं मागणी करतात ती सिक्सची। परिस्थिती अनुरूप स्वतःचा खेळ करण्यात धोनी माहीर झालाय। सातत्यानं प्रतिस्पर्धी बॉलर्सचं कत्लेआम करत सुटणाऱ्या धोनीच्या बॅटमधून बरसणारा सिक्सरचा ओघ कालांतरानं कमी झाला असला तरी त्याची तीव्रता समोरच्यांना उद्ध्वस्त करणारी ठरतेय। कोची वनडेतही अशीच काहीशी उद्ध्वस्त स्थिती झाली होती ती इंग्लिश टीमची। पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या टीम इंडियाचा तारणहार ठरलेल्या धोनीनं केवळ भारताला सन्मानजनक टार्गेट गाठून दिलं नाही तर आपल्या घणाघाती बॅटच्या प्रहारानं इंग्लिश टीमला भंडावून सोडलंय। कोचीच्या पिचवर धोनीनं 7 फोर आणि 2 हेलिकॉप्टर सिक्स खेचत करिअरमधील 48वी हाफ सेंचुरी पूर्ण केली। धोनी सिक्सरचा तडाखा इतका जबरदस्त आहे की तो लवकरच सर्वाधिक सिक्स खेचणाऱ्या भारतीयांच्या यादीत टॉपवर जाण्याची चिन्ह आहेत। भारतातर्फे सर्वाधिक सिक्सची नोंद आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे। सचिननं 463 वनडेत 195 सिक्सर्स खेचले असून बंगालचा टायगर सौरव गांगुलीच्या नावे 311 वनडेत 190 सिक्सची नोंद आहे। धोनीनं आतापर्यंत आपल्या 9 वर्षाच्या करिअरमध्ये खेळलेल्या 216 वनडेत 152 सिक्सर्स खेचले आहेत। अशी कामगिरी करताना त्याने युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकत 3ऱ्या स्थानी झेप घेतली आहे। धोनीकडे असणारी शॉटची रेंज आणि त्याचा आवाका पाहता सचिन आणि गांगुलीचा भारतातर्फे सर्वाधिक सिक्सरचा रेकॉर्ड माही लवकरच मोडेल असं चित्र सध्या तरी दिसतंय आणि धोनीही आपल्या या भूमिकेतून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव बनवत आपल्या कामगिरीचा आलेख उंचावण्यास नक्कीच सज्ज झाला असणार। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।